राम राम मंडळी, मी आहे हितेश माळीन. आज आपला कॅम्पचा तिसरा दिवस. तर चला मग तुम्हाला पण नेतो आपल्या कॅम्पमध्ये. तर आज आपल्या कॅम्पमध्ये काय होतं ते बघायचं आहे तुम्हाला. तर चला मग. तर आज आमच्यासोबत असं काय होणार हे मला कल्पना देखील नव्हती. तर त्याआधी तुम्ही हा व्ह्यू पाहून जा की जो की आपल्या सूर्य भगवानचा आहे. बघा मस्तपैकी कसं वाटतं. मग आपण डायरेक्ट कॉलेजला भेटू. चला मग. आता आपण येऊन गेलो कॉलेजमध्ये. तर चला आता कॉलेजमध्ये जाऊ. इकडे चालू आहे कामकाज, ज्याची आपली वेगळी बोटाले बनवलेली आहे. चालू आहे आपलं नाश्त्याचं प्रकरण. तर सर्व नाश्त्यासाठी पडत आहे तिकडं. आता आपला विवेक पण तिथंच आहे समोर. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग आता आपले सर्व भाऊ इथे काय बोर करत होते ते. आणि इकडे चालू आहे नाश्त्याचं वाटप. तर आज कोणती कमिटी काय माहिती नाही. आणि इथं आहे आज मिसळ पाव. मिसळ आहे फक्त. मिसळ आहे रे भाऊ, नाहीच भाव. हीच ती गोष्ट भावांनो, जे की आम्हाला ना मिसळ पाव वाटलं होतं. फक्त इथं मिसळ होती. चला जाऊ द्या, काही नाही, दखून घेऊ आम्ही. एवढं तेवढं चालतंय का विषय. इकडं आपलं अमीन पण आलेला आहे. बाकी तिकडे सर्वजण ते पण येत आहे एवढं. नाश्ता नंतर लगेच चहा भेटते आपल्या सर्वांना. इकडे सर्वांचा नाश्ता वगैरे चहा पिताय मस्त की इथं. टॉपर भाऊ कुठं मागत काळजे. टॉपर कधी मागं राहत नाही पण यशामध्ये आणि चहा पिण्यामध्ये. आपले पाटील म्हणे चहा प्या म्हणे. इथं टॉपर भाऊचा ब्लॉग चाललेला आहे. पॉप्युलर सब्सक्राइब नाउ. आपने पिया क्या चाय? पिया 5 चाय तूच जर बरोबर आहे. एकच नंबर. सर्वातले कव्हर कर बरं फक्त. गांधी के 3 बंदर. काय इकडे भिकारी सारखी चाय मागायला लाईन नाही. बघा इकडे चाय पिताय. या ठिकाणी आपल्या जयने 2दा चहा घेतली. चहामध्ये तर काही राम नाही फक्त. सर्व इकडे यांचा ग्रुप चालला आहे शिवारपेढीसाठी. आणि आपला चाललाय. आपला काय चाललाय काय तर आमचं संसाधन नकाशामध्ये नैसर्गिक संसाधन शोधण्यासाठी आपण चाललेलो आहे. तर आमचा ग्रुप आहे 7 मुलांचा. त्यामध्ये एक दिल्ली तिकडे आहे. आपण चाललेलो आहे आपल्या शोधामध्ये. तर इकडं आपण गावाच्या बाहेर आलेलो. इकडं नदी धुंडतोय. आता नदी शोधावं लागेल. नदी, विहीर, तलाव असं काहीतरी. चला आता बघू आपण थोड्या वेळानंतर. ठिकाणी नैसर्गिक संसाधनाची तस्करी होते हे दाखवणं मला चांगलं नाही. काय तस्करी म्हणतात त्याला? पुष्पा तेच म्हणतो. तस्करी काय म्हणतात त्याला? मेरे भाई जाऊ दे भाई, आपला बोलण्यावरती नका जा. तुम्ही बघून घ्या, तुम्ही समजून घ्या. इथं टरबूज पण लावलेले वाटतं बा. भावा टरबूज लावतो इथं. निरीक्षण. हा, आम्ही निरीक्षण करायला आलेलो इथं. बाकी तिथं म्हैशी चारा खाते, पाणी पिते. आणि आमचे सर्व ग्रुप इथं फिरताय. बाकी वाईट शब्द निघाले तर माफ करा मला. तर आपल्या नदीला थोडंसंच पाणी आहे. बाकी रेतीच्या शोधामध्ये आहेत. ही आपली पहिली संसाधन नैसर्गिक संपत्ती. तर ही आहे काहीतरी गावाच्या लोकांच्या. तर इकडं आपला मोरानं गाव आहे आणि इकडं आपली पूर्ण टीम चाललेली आहे. तर असा आपला सर्वे आजचा. बाकी बघा तुम्ही काय होतं काही. मग काय कोंबड्या माहिती त्याच राहत. मग आता कुठं जाऊ बघू आपण. आता इकडे जायचं आपल्याला. कशाला करून नाही देणार. आम्ही पण लाभार्थी म्हणायचे होतो. तर आता आपण चाललोय कोटा बघायला. तो अभी हमारे सूत्रों से माहिती पड़ा है अपने को तो आगे इस गांव में एक गोटे है जो कि गाय महिषी को पालते हैं. इधर है वो एक गोठा जिधर की बेस है 2520. उनकी अपन माहिती ली.
उसके बाद आपको दिख रहा होगा इधर भैंसे चारा खा रही है शायद से। उसके बाद इधर अपन आएंगे आगे तो थोड़ा आगे आते ही इधर एक गोठा है, इसमें भी 2-4 म्हैसी है और उसके पिल्ले है। उसके बाद आगे भी बहुत सारे गोटे आहे। उसके बाद आपने ये माहिती ली आहे। तर मग इकडं आपल्याला बैल पण दिसलेले नाही, तर आमची सरासरी काढलेली आहे. इकडं 2 बैल आहे, बाकीचे सर्व शेतामध्ये गेलेले आणि इकडं फक्त म्हशी आहे. तर आता आपल्याला ना तर चला बने रहे आप अपने ब्लॉग में. तर मग इकडं पण म्हशी आहे. इकडं पण आहे बैल वगैरे. तर ह्या ठिकाणी सर्व इकडं म्हशी आणि बैल आहे बघा. तर हा जो एरिया आहे तो स्पेशल म्हशी आणि बैलांचा आहे. शेतकरी विभाग इथं राहतो. आता आपली टीमची सर्व तिकडे गेलेली आहे, फक्त आपण इकडे आहे. आणि इकडं आपल्याला एक बाबांनी मस्तपैकी माहिती दिलेली. तर मग भावांना आपल्याला ना ऑलमोस्ट माहिती मिळालेली आहे. बाकी एका बाबांनी इतकी भारी माहिती दिलेली ना आपल्याला, तर एकच नंबर. आणि ते आपलं काम नव्हतं पण तरी आपण लिहिलेलं आहे, कारण की ती माहिती एकच नंबर होती भावांना. आणि आपल्या टीमचे बाकीचे सर्व कुठे गेले काय माहिती. आता आपण कॉलेजमध्ये चाललो आहे. चला आता भेटू कॉलेजमध्ये. तर ह्या ठिकाणी कोणतरी आहे, आपण बघू. तर मग ह्या ठिकाणी आपले मित्र बसले होते बाई, प्रेमराज वगैरे. तर त्यांना काय आपण जास्त काही डिस्टर्ब करत नाही. त्यानंतर आपण येऊन बसलो बाई इकडं मस्तपैकी काकांच्या बाजूला. तर इथं आपण हे काम बघतोय, कारण की आपली सर्व टीम आहे ना बाई कुठं फिरते आपल्यालाच माहिती नाही बाई. सर्व मुलं आपल्या इकडं हॉस्टेलला आहे, बघ मुले तिकडे. त्यामुळे आपण इथं येऊन बसलोय मस्तपैकी आणि हे काम बघतोय. त्यानंतर मग काय आपण घेतलेली माहिती ही मगाशी मी बोललो तुम्हाला की एक बाबाने आपल्याला माहिती दिली. ती अशी होती की या गावातून आहे ना दररोज आहे ना 1000 ते 1200 लिटर दूध निघतं भावांनो एका दिवसामध्ये. तर ही एक रोजगारची एकदम भारी व्यवस्था आहे. तर मग आता वाजले 12, आपल्याला 1 वाजेपर्यंत सर्वे करायचा होता. आपले भाऊन तुम्ही काय अडच काम होता का? तर भाऊन त्यांना फक्त इथंच काम होतं, बाकीचे फिरता इकडं तिकडं. आणि यांची मस्त लाईफ आहे ना मजेमध्ये. इथे कामं बसले ते. त्यानंतर आपला आमीन भाऊ पण होता सर्वेले, पण आमीन भाऊ कधी आणि त्याला पण आमचा सर्वे आमीन भाऊचा सर्वे झालेला आहे. आपला पण झालेला आहे. हां उद्या आता थोडा जे बाकी असलेले जे असेल ते उद्या आहे म्हणे. आता खायला चिकन खायला आज चिकन आहे म्हणे. आणि आपल्याला न खाणाऱ्यावाल्यांना शेवभाजी गोडमध्ये काय काय गोडमे काय गोडमे रे जिलेबी आहे फक्त बस जलेबी. अरे गुलाबजामुन रोको रे, जिलेबी तर कल खायती ना करतो. तर आपल्याला जिलेबी वाटतं, बघू आता काय असेल ते प्लेटमध्ये दिसेलच. बने रे असे ब्लॉग में. भाषा थोडी वेगळी आपली अटपटी, पण समजून घ्या थोडंसं भावना. शेखरने भाजीपाला आणला बी तुम्हासाठी का कॉलेजसाठी? पाहुणेसाठी भाजीपाला आणला, मिरची टमाटे वगैरे काय बटाटे. आणि आपण आता इथं करतो थोडीफार एडिटिंग जी होईल ती, कारण की आपला फोनमध्ये बॅलन्स नाही भावांनो. आता बघू आपण थोडीफार आपल्या आमीन भावाच्या आशीर्वादाने आपण थोडीफार एडिटिंग करू, कारण की नेट डाटा आपल्याला आजचा तोच आहे. चला आता भेटू आपण थोडंफार एडिटिंग केल्यानंतर. तर मग आज आपल्या एका व्हिडिओवरती कॉपीराईट आलेला आहे, ते आपल्याला दुःख सहन होत नाही. बाकी आता इथं ट्रॅक्टर आला त्याने बोगदं पाडलं. आता आपण चाललो आहे डोळे चेकअपसाठी. मला पण माझे थोडेसे डोळे चेकअप करायचे होते. बघू आता तिथं जाऊन काय होतं काय नाही. चला तिथं भेटू आता. तर इथं डोळे चेकअपसाठी लाईन चाललेली आहे. तर आपल्याला पण डोळे चेकअप करायचे. ही ॲम्ब्युलन्स आलेली आहे. बाकी इकडे सर्व आपले कॉलेजचे मुलं उभे आहेत. बाकी आपल्याला इंट्रॅक्शन देता येतं लाईनमध्ये उभे राहा वगैरे. तर मग ह्या ठिकाणी भरपूरशी अशी गर्दी लागलेली आहे चष्मे चेकअपसाठी. तर आपले विपुल भाऊ पण चेक करणार आहे. विपुल भाऊ काय शक्यता वाटतं तुम्हाला लागेल असं काही? शक्यता वाटते काय चष्मेचे नजर चंद्रावरचं आम्हाला काय दिसत नाही ना. हा विपुलला चंद्र काय दिसत नाही, त्यामुळे चंद्रावरचा दिसत नाही. चंद्रावरचं काही दिसत नाही, त्यामुळे त्याला लागण्याची दाट शक्यता आहे. आणि चंद्राच्या वरती तो काय बोलायचं आहे का नाही? नाही घाबरून राहिले नाही. घाबरून राहिला. जास्त इच्छा भिंगाचा लागणार आहे चष्मा. तर आपला विपुलला भिंगाचा चष्मा लागणार वाटा लागणार आहे असं दिदी सांगते. असं दिदी सांगते. तर इथे नाही भेटत. कुठे
तर मग आता विपुल नंतर आपलीच बरी भावांनो आणि आपलं डोळे आहे ना थोडे जास्तच खराब झाले होते कारण की आपला चष्मा जास्त खराब होई झाला होता. तर बघू आता काय होतं. आणि इकडं बघा हे चालू आहे स्क्रीनवरती 0 वगैरे दाखवत आहे ते तरी ना आपल्याला थोडंसं दिसणं कमी होतं. त्यानंतर मग काही तर मस्त की पार्टी चालू आहे त्यांचे बघा. शेवण भाजी नंतर आहे रे. भाजी नाही आणली ते भाजी नाही आणि बोल काय कोंबडी रे बजेट नाही तेवढा. बॉयलर कोंबडी लाईक करो डन. इकडे आपला पाटील पण बसलेले आहे. पाटील बोलत आपल्याला चला बोला. काय नाही हो मटनची भाजी नाही आली म्हटलं तुम्हाला. हा हे सगळे व्हेजिटेरियन काय बात करतोय. अरे मी बी येतो ना मग. नॉलेज वाले का नाही रे. अरे पापी पापी माणसं पापात पडत हो का. अरे भाऊच्या रो नॉलेज वाले नॉलेज वाले ये भाऊ नॉलेज वाले नॉन व्हेजला नॉलेज. ए बाबा बाबा नाथ नाही भाऊ आम्ही नाही खात. मग शेवण भाजी ती पनीर पनीर ना बोट. पवनची पहिली बोटिंग. पवन पवन कसं आहे नाही लोक. चला ते जाऊ द्या. पण आपली ताट बघा इथं मस्त आहे की पनीर भात आणि चपाती आहे भावांनो. अजून स्वीटमध्ये बाकी आहे काय येतं बघू आपण स्वीटमध्ये. तर आज ना स्वीटमध्ये आपल्याला बालुशाही आली मस्तपैकी एकच होती पण चला एक तर भेटली आपल्याला बालुशाही. त्यानंतर मग काय येतं आपलं काय चालू आहे ग्रुप डिस्कशन चालू आहे भावांनो आणि ते ना प्रेझेंटेशन चालू येतं ग्रुपचं. मग आतापर्यंतची माहिती नाही की एक लीडर एन बाई प्रेझेंट करता येतं. त्यानंतर आपण चाललो आता घरी आणि आज आहे ना मस्तपैकी आपल्याबरोबर गणू भाऊ पण मग काय गण्याला आपण आता सोडतोय सिंचन भवनला. मग काय आम्ही मस्तपैकी गप्पा वगैरे मारत चाललोय घरी. आणि तुम्ही ना आजचा ब्लॉग आवडला असेल नसेल तरी काही विषय नाही पण आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून जा आणि असं ॲडव्हेंचर लाईफसाठी फॉलो करून जा आपला पेजला सबस्क्राईब वगैरे आणि बेल आयकॉनवरती पण दाबा कारण की तुम्हाला आपले नोटिफिकेशन येईल आपला ब्लॉग आला का पुढचा कॅम्पचा. तर तेवढ्यासाठी बाय. असे आपले 7 दिवसाचा कॅम्प आहे भावनो आणि ते ब्लॉग बघाल तुम्ही विसरू नका. त्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या ब्लॉग तेवढ्यासाठी बाय.